बार्शी शहरातील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील 2 तोळे सोन्याच्या पाटल्यात चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बार्शी सिटी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रतिभा सुखदेव जाधव, वय 63, राहणार आशीर्वाद पार्क, महम्मदवाडी, पुणे, या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बार्शीत आल्या होत्या. दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3:10 वाजता त्या बार्शी बस स्थानकातून आरसोली, तालुका भूम, जिल्हा धाराशिव येथे जाण्यासाठी बार्शी भूम देवळाली मार्गे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. बस टिळक चौक परिसरात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या उजव्या हातातील अंदाजे 2 तोळे वजनाची सोन्याची पाटली हातातून गायब झाली आहे. त्यांनी तत्काळ बस कंडक्टरला माहिती दिली. बस थांबून शोध घेण्यात आला, मात्र पाटली मिळून आली नाही. यानंतर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या सोन्याच्या पाटलीची अंदाजे किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत असून आरोपीचा शोध सुरू आहे.